नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया उडदाचे मेंदू वडे. छोट्या बाउलनं मी 1.5 बाउल उडदाची डाळ घेतली आहे. त्याला स्वच्छ साफ करून 2 वेळेस धुवून भिजत ठेवले आहे. बघूया आपली डाळ कशी झाली आहे. गरम वातावरणामध्ये 4 घंटे भिजेल तरी पण चालतो. आता थंड वातावरण आहे म्हणून मी 6 घंटे भिजून घेतले आहे. बघूया आपली डाळ कशी भिजली आहे. हा, छान भिजली आहे आपली उडदाची डाळ. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली उडदाची डाळ टाकूया. जास्ती पाणी टाकायचं नसते. मिक्सरला वाटून घेऊया. आपली उडदाची डाळ वाटून झाली आहे. बघूया आपली डाळ कशी वाटून झाली आहे. आपली उडदाची डाळ एकदम बारीक झाला आहे. असेच पाहिजे आपल्याला मेंदू वडे बनवायसाठी. बाउलमध्ये काढूया. उडदाच्या डाळीचं मिश्रण काढून झालं आहे. पाव चमच मीठ टाकूया. खायचा सोडा टाकल्याने आपले मेंदू वडे फुगतात. मेंदू वडे फुगल्याने जास्ती तेल शोषून घेतो. आपल्याला जास्त तेलकट खायचं नसते. त्यासाठी इनो खायचा सोडा टाकायचं नसते. त्याला सारखं सारखं एक साईडनं फिरवूया. सारखं सारखं फिरल्यावर आपला पीठ हलका होतो. मग आपले मेंदू वडे चांगले बनतात. तांदळाचं पीठ 2 चमच टाकूया. म्हणजे आपले मेंदू वडे कुरकुरीत बनतात. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 4 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे. मेंदू वड्याच्या मिश्रणमध्ये टाकूया. 2 कांदे बारीक चिरून घेतले आहे. ते पण मिश्रणमध्ये टाकूया. कांदा मिरची आपण टाकू शकता, नाही टाकलं तरी चालते. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा मिरची सर्व मिक्स करून झाला आहे. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. हाताला पाणी लावूया. म्हणजे आपला मिश्रण हाताला चिटकणार नाही. चाळणीला पण लावूया थोडंसं पाणी. चाळणीवर असं ठेवूया. पाण्यात बोट बुडवूया. असे होल करूया. म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही. तेलामध्ये सोडूया. मेंदू वडे असेच सर्व बनवून घेऊया. जारीनं पलटी करूया. मेंदू वडे किती छान तळत आहेत. वा, किती छान स्वाद येत आहे आपल्या मेंदू वड्याचा. आपले मेंदू वडे किती छान तळले आहेत. एक एक करून पेपरवर ठेवूया. किती छान तळले आहेत आपले मेंदू वडे. असे सर्व आपण मेंदू वडे तळून घेऊया. जसे हॉटेलमध्ये बनवतात तसे आपण घरी पण बनवू शकता मेंदू वडे. आपले सर्व मेंदू वडे बनवून तयार झाले आहे. गॅस स्लो करूया. आपण मेंदू वड्याची चटणी बनवूया. तवा ठेवूया. तवा गरम होऊ देऊया. पाव वाटी शेंगदाणे घेतले आहे. पाव वाटी फुटाणे घेतले आहे. आपला तवा गरम झाला आहे. शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाण्याला आपण खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे आपले खमंग भाजल्याने आपली चटणी चविष्ट बनते. शेंगदाणे कसे चुटचुट करतात. तसे काळे काळे डागा पडले आहेत शेंगदाण्याला. शेंगदाणे भाजून झाले आहे. आपण प्लेटमध्ये काढूया. एकदम खरपूस भाजले आहेत आपले शेंगदाणे. गरम गरम वाटल्याने आपला मिक्सरचा भांडा खराब होतो. शेंगदाणे आपले 2 मिनिटं थंड होऊ देऊया. फुटाणे आपण भाजून घेऊया. फुटाणे खमंग भाजून घेऊया. फुटाणे खमंग भाजले आहेत. प्लेटमध्ये काढूया. गॅस बंद करूया. 2 मिनिटं झाले आहे. आपले शेंगदाणे फुटाणे थंड झाले आहेत. मिक्सरच्या भांड्यात टाकूया.
4 हिरव्या मिरच्या टाकूया. अर्धा चमच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. घेऊन घेतलेली कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकलं तरी चालते, नाही टाकलं तरी चालते. अर्धा चमच मीठ टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. थोडस पाणी टाकूया, म्हणजे पाणी टाकल्याने आपली चटणी बारीक बनते. त्याला आणखी मिक्सरला फिरून घेऊया. आपली चटणी वाटून झाली आहे. चटणी आपली बघूया किती बारीक झाली आहे. वा वा, किती छान झाली आहे, एकदम बारीक बारीक. अशीच पाहिजे आपल्याला चटणी. बाउलमध्ये काढूया. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे चटणी तेवढी आपण पाणी टाकू शकता. तेव्हा किती चटणी आपली गाढा गाढा झाली आहे. मेंदू वड्यासाठी आपल्याला चटणी अशीच पाहिजे. गॅस पेटवूया. तडका द्यायचा चमच ठेवूया. चमच गरम होऊ देऊया. चमच आपला गरम झाला आहे. या मोठ्या चमचने 1 चमच तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. जिरे राई एकदम कडकड करत आहेत. जिरे राई एकदम चांगल्या तळल्यावरच आपली चटणी छान लागते, चविष्ट लागते. गॅस बंद करूया. जिरे राईचा तडका आपण चटणीवर टाकूया. वा, किती छान स्वाद येत आहे आपल्या चटणीचा. व्यवस्थित मिक्स करूया. या पद्धतीनं चटणी बनवून पहा. मेंदू वडे किती छान झाले आहेत आपले. एक तोडून दाखवते. आतमध्ये पण किती छान तळला आहे आपला मेंदू वडा. या पद्धतीनं मेंदू वडा चटणी बनवल्यावर मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.